तर जाऊया मैदानावरती सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला। अच्छा रात्रीतला आपण पाहतो फ्रेंड चषक दामतचा। धन्यवाद संदीप सर, जाताना जपून जा, डिक्सेल वरून जाताना कुठे आशनाला बोलू नका। पहिला चेंडू उडवलाय, शतरक्ष तिथपर्यंत पोहोचला जरूर आणि इथे काय झेल, लाजवाब अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहतोय। प्रभात शेलार नाम है दम, ये शेलू का सिंगम। ठोक दे आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के, दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के। दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात। जावेद होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात। थँक्यू मास्टर, थँक्यू डीजे। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ते अफलातून झेल, माघारी परतावं लागलं। नवीन फलंदाज शरद, अच्छा ग्रुप मधून पाहतो जर पाहिलं गेलं तर स्पर्धेचा मोठा ग्रुप म्हणून आजचा हा ग्रुप आपण या ठिकाणी पाहतोय। आणि आज जो क्वालिफाय होईल तो संभवतः आपण त्याला बोलतो ते जे विजयच्या रेसमध्ये जे संघ आहेत त्यामध्ये त्या संघांना आपण पाहणार असं म्हटलं जात आहे। बघूया आज कोणाचा लकी डे, कोणाची लकी रात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला गेला शरद आपण पाहतो, स्ट्राईकला वैभव, नॉन स्ट्राईकला रोहन शेलार, गोलंदाजी मार्क वरती। दुसरा चेंडू राऊंड द विकेट, डावखुरा फलंदाज शरद साठी। इथे सुरेख फटका होता, कव्हर मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पाठवला, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4, इथे आला चौकार। हो चिमणी कुणाची उडाली जरूर बघूया आपण यानंतर। 2 चेंडू 4 धावा, 1 फलंदाज बाद झाला। पुढचा चेंडू रोहनचा, राऊंड विकेट, उर्पी चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये, चेंडू त्याच्याही वरती आपण पाहतो 1 बाउन्स सीमारेषा पार, रन्स मिळतील 4, बॅक टू बॅक चौकार। राऊंड विकेट आला रोहन शेलार, डावखुरा फलंदाज शरद साठी। पण शरद पॅव्हलियन मधून होऊन गेला सेट, 2 चौकार लगावले थेट। इथे पुन्हा एकदा खूप उंचावलेला चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी जरूर होता पण त्याच्याही मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमारेषा पार, 6 धावेसाठी येतोय शरदच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। असेल तर तुम्हीच वाचलेत जा, सगळे प्लेयर नका जाऊ दादा,
हा सर्वांनी नका जाऊ. त्या पहिलं षटक आहे. आला चेंडू शोधून आणला बाबा. कुरमबाईने आम्ही पहिल्या मॅच पासून पहिल्या दिवसापासून सांगितलं चेंडू गेला त्यांच्या पाठी राखीने लगेच धावत जायचं आणि घेऊन यायचं. कारण कुरमबाईचे आमचे सहकारी जे वर्ग आहे सर्व जम्मू काश्मीरला पोहोचलेत. पण स्पर्धा आहे कुरमबाई याचं पण तिकीट आहे जम्मू काश्मीरचं पण ते गेले नाहीयेत स्पर्धेसाठी. ते बबलू दादा हे थांबलेत. चार चेंडू 14 धावा स्कोर कार्ड वरती. इथे चांगला चेंडू पुन्हा कमबॅक केलं इथं. हा तिथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडंसं फंबलिंग जरूर होतं पण एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाले. 5 चेंडू आणि 15 धावा. 3 षटकांचा सामना. आक्रमक सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडू होती विकेट होता पण त्यानंतर शरद सारखं वादळ मैदानावरती गेलं. हे अचानक आलेलं वादळ होतं. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा षटक. इथे फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातोय सीमारेखा पार. 7 धावेसाठी आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकात 21 धावा. शरद 15 धावेवरती खेळतो. तो वैभव 600च्या स्ट्राईकने 6 आकड्यावरती. एक चेंडू भेटला शेवटचा आणि त्याने वाडिस्लागांच्या डोक्यावरून पाहतोय षटकार ठोकला. अफलातून फटका. समोर बनवलेला चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाजाने उचलला. पहिल्या षटकात 21. याच पद्धतीने आपण पाहतो 3 षटके खेळले तर 63 म्हणजे 60+ धावा होऊ शकतात. प्रभास शेलार एक नामवंत गोलंदाज. हा बॅकअप आहे अफलातून. वाईट चेंडू आपण जरूर पाहायला गेला. छोटा पॅकेट होता त्या ठिकाणी. यश चांगली कामगिरी त्याची. एसटीच्या पाठीमागे ओंकारला सुरेख साथ पाठीमागे. अफलातून कामगिरी. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या 22. इथे चांगला चेंडू. लाईन चांगली आहे पकडली या ठिकाणी. पहिल्या मॅच पासून आपण पाहतो प्रभासची लाईन आपण सुरेख आहे. जर आपण रनचा ॲव्हरेज पाहिला गोलंदाजीचा तर सर्वाधिक जो ॲव्हरेज आहे तो आपण पाहतो आजच्या नाईट मध्ये प्रभासचा आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एक चेंडू एक धाव खर्च करत असताना धावसंख्या 22 या आकड्यावरती जे अनुमान वानिवली संघाची. इथे वरपी चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे आणि त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे तो षटकार. जान तो मैं मारूंगा. शरद अफलातून फटक्यावरची 6 चेंडू 21 धावेवरती खेळतोय. धावसंख्या 28. शरद अफलातून कामगिरी. डावखुऱ्याचा फलंदाज प्रभातचा पुढचा चेंडू. इथं लाजवाब क्षेत्ररक्षण. यश आपल्या संघासाठी 3 धावा जरूर वाचवत असताना रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पहा. बघा प्रभातचा सुंदर चेंडू होता. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची अपर एज घेतली गेली. यश
चेंडू परत परत पोहोचला जरूर जरूर चेंडू त्याच्या हातावरती लागला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून प्रयत्न, गुडफेट, यश, चांगला प्रयत्न होता त्याचा. धावसंख्या 29 दादा. शरद 22 वरती, वैभव 6 वरती, एक अतिरिक्त धावे. शिरू संघाचा प्रभात 3 चेंडू 8 धावा खर्च करत असताना अफलातून क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं यशचं. पुढचा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे शोएब होता त्या ठिकाणी. प्रयत्न जरूर शोएबने केले होते, थोडासा शॉर्ट राहिला. लिझी क्रिकेट आपण पाहतो रात्रीच्या प्रमाणात. थोडासा मोमेंट, चेंडूची हालचाल ओळखणं गरजेचं. दूरवरचा अंतर होता, चेंडूवरती पोहोचणं सोपं झालं असतं. बघा चांगला चेंडू होता. आपण पाहतो वेट आणि वाचची भूमिका घेतली, जागेवरती थांबला, थोडा लेट झाला. बॅकअप आपण पाहिलं राजूचं सुरेख होतं. चांगला चेंडू. पडल्यानंतर आपण पाहतो बाहेर निघून गेला, पण खूप दूरवर, लाईन क्रॉस झाल्यानंतर दूरवर गेला. 12 प्लेअर पण म्हणाला ठीक आहे बरोबर. वैभव थोडा नाराज होता, पण सावशेत आपण दूर करू या ठिकाणी. ते चुकी. ओमकारला झेल भेटणं गरजेचं. समोर गेला ओमकार, आपण पाहतो प्रयत्न करणं गरजेचं होतं. पण धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. पाणी असेल तर घेऊन जा लगेच. बाद झालाय ना, नाराज आहे थोडासा, निराश आशाभूत नजरेने. जयेशला बघितलं ना, जयेश ईशांत शर्माची आठवण येते, जवानी मधला ईशांत शर्मा. आणि अजून एक बॉलर होता आपल्याकडे, अशोक डिंडा. त्यांची आठवण येते. आता काय करतो मध्ये, यांनी टी शर्ट सर्वांचे उलटे घातलेत. सनीने 12 घातला, साहिलचा वेगळा टी शर्ट, सगळ्यांचे वेगळे. नावं वेगळी, टी शर्टचा आतमधला माणूस वेगळा. बरोबर ना बाबा. ही गोष्ट सांगू तुम्हाला, पहिले आम्ही जे बागेमध्ये जायचो ना आंबे आंबे चोरायला, त्या टायमाला पोरं काय करायची गावची माहितीये का, पकडलं तर दुसऱ्याच्या बापाचं नाव. का त्या टायमाला म्हातारी लोक असायची ना, विचारायचे कोणाचा पोरगा तू. संध्याकाळी माहिती पडायचं का रे कोण होता तिकडे. तसं हे टी शर्ट वरचं वेगळं नाव. महेश मग या ठिकाणी काय एसटी रक्षण होतं महेश. आज थोडस काय होतं माहितीये का, ओव्हरलोड झालं होतं सर्व. खूप मस्त घेतो, पण थोडस गोलंदाजी मध्ये थोडासा बदल झाला असता तर बरं होतं. आणि महेशचा ती झेल होता, तो फिल्डिंग होती ना महेश अफलातून. एक ती कट करून घ्या इंस्टाग्राम वरती, अफलातून व्ह्यूअर्स भेटतील त्या अफलातून झेल होता जरूर. कारण एक एक गोष्ट कधी ती लक्षात राहते ना, अफलातून झेल होता. सुरेख गोलंदाजी मार्क वरती, प्रेम नाम है मेरा प्रेम मसने. गोलंदाजी मार्क वरती 16च्या सरासरीने 32 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतो 6 चेंडू शिल्लक आहेत. बॅटिंग मजबूत आहे शिलू संघाची, पण कितपर्यंत अवकात राहील धावसंख्या हे बघणं गरजेचं आहे. शेवटचा षटक आहे प्रेम. आतापर्यंत प्रेमने 2 षटक फेकलेत. दोन्ही षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय. सुरुवात विकेटने जरूर करतो, बघूया ती सुरुवात इथे होणार का. वैभव स्ट्राईकला 4 चेंडू 9 धावेवरती खेळतो वैभव. इथे टॅप केला चेंडूला. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे साई. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33. शरद 7 चेंडू 22. आतापर्यंत शरदने सुरेख कामगिरी केली. हवाई सफर पाहिले गेले. त्याचे प्रत्येक चेंडू आपण पाहतो बाउंड्रीच्या बाहेर, कधी 1 बाउन्स तर कधी डायरेक्ट लँड झालेत. फ्रेंड चषक दामत, मैत्रीची एक ओळख दाखवणारा चषक. मित्र कसे असावे बघा, फ्लॅग वरती आहेत त्यांच्यासारखे चेहरे दिसावे. मित्रता, बंधुत्व. फुल टॉस चेंडू बना के दिया और उसे उड़ाया छू मंतर. साधावीसाठी षटकार.
आतापर्यंत आपण तिसरी ओव्हर टाकतो प्रेम. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूत विकेट घेतला, दुसरा चेंडू षटकार होता. दुसऱ्या मॅचला पहिल्या चेंडूत विकेट होता, दुसरा चेंडू षटकार होता. इथे पहिल्या चेंडूत सिंगल आली पण सेम रिझल्ट दुसरा बॉलचा षटकार. आयान आमच्या बाजूला बसला. आयान एक चांगला खेळाडू, SPL मध्ये अफलातून कामगिरी. चेंडू आपण पाहतोय ओरपी चेंडू गॅप मध्ये चेंडू ढकललाय. खूप दूरवरचा प्रवास करावा लागेल. आपण पाहतो शोएबला बनून बनून जागा दिली आणि तिथे चेंडू फटकवला चौकारासाठी. गोलंदाजी करावी लागते आणि इथे गोलंदाज देतो हात खोलण्याचा मोका आणि त्या मोक्यावरती आला चौकाराचा ठोका. ठोकरी दे. आतिश फ्रेंड्स मधला आणखीन एक तारा कुमार आतिश बघा. धावसंख्या 43, 43. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईकला तो फलंदाज शरद. 9 चेंडू 32 या आकड्यावरती खेळतोय. उर्फी चेंडू स्ट्रेट डाव केलाय. शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय. जरूर एकच धाव. हा बघा टीव्ही तिकडे लागले, रिमोट याच्या हातामध्ये आहे. हा बोलला धावायचं तर धावायचं, तो बोलला नाही तर नाही. नको म्हणाला, थांबला तिकडे. हा हा दोरे तिकडे कासरे यांच्या हातामध्ये आहेत. व्यसन त्यांना घातले. धन्यवाद. जबरदस्त. 4 चेंडू 44 धावा, 1 गडी इथे बाद झालाय. तो जयेश बाद झाला पण तो आजूबाजूत बसला नाही. फुलटा चेंडू आणि त्यावरती A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. चेंडू बनवून दिले तर त्याचा पुरेपूर फायदा होतो. आता परत पाहिले गेले खऱ्या अर्थाने प्रभास सोडला तर पहिला गोलंदाज रोहन त्यांनी आपण पाहतो थोडेसे खराब चेंडू फेकले. 21 धावा दिल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय हा गोलंदाज आतापर्यंत त्याने दिले 18. तर दोघे मामा भाच्याने आपण पाहतोय वंचित लैलुलाट केले. त्या प्रभातने जरी षटकार खाल्ला होता मग कमबॅक करून दिलं होतं. 11 धावा दिला चेंडू जाईल आपला. दादा तर घ्या. जरूर. शेवटचा चेंडू इथे आपण पाहतो. शेवटचा चेंडू डॉट आला. 30 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 50. 18 चेंडू 51 धावांची गरज. काय फटकेबाजी झाली. आता आपण पिक्चर अर्धा पाहायला गेलाय. इंटरव्हल झाला. इथे इंटरव्हलच्या नंतर कसा पिक्चर असेल जरूर आमचा दर्शन दादा आता काही जादू फिरवेल. ते दर्शन दादा मॅचचा आनंद घेतो.
अनेक आमचे शेलूचे काही पाठीराखे अजून परत आहेत, मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. धन्यवाद. पूर्ण गँग बसले तिकडे. धन्यवाद दादा. त्यांच्यासाठी लाव एक एकनाथ माली, शेलूकरांसाठी एकनाथ माली होऊन जाऊन द्या. मॅचला तुम्हाला जुना चेंडू लागतो ना प्रॅक्टिस साठी. ज्यांची लग्न झाले ते ठीक आहेत, ज्यांची लग्न नाही झाले तर समजून जा. अरे काही टेन्शन घेऊ नका. प्रॅक्टिसला चेंडू किती वेळा द्यायचं ना आपण. प्रत्येक मॅचला प्रॅक्टिसला चेंडू दिला आपण. चला मॅचला या सुरुवात होते. प्रभास शिला साई मस्ते सलामीची जोडी आपण पाहतो. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. फ्रेंडशिप अर्थात फ्रेंड चषक दामत आपण पाहतो 2025 चा थरार. आमचे मिस्टर हॅरी पंचाच्या भूमिकेत, त्यांच्या सोबत आमचे एकच वादा बबलू दादा स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच. 18 चेंडू 51 धावांची गरज आहे. तर जरूर सौद यांच्याकडून बबलू दादा आपण जागच्या जागी डान्स केला तर सौद कडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. जागच्या जागी डान्स करायचे. पहिला चेंडू साईच्या बॅट मधून चेंडू निघतोय. फटका सुंदर आहे. शतरक्षक चेंडूचा पाठला करतो. सुरुवात टिक फॉर टॅक. जशात तसे उत्तर. चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. लेट झाला तिथे तुम्ही, कारण चेंडू गेला होता तिथपर्यंत. आता चेंडू लगेच आला कारण शतरक्षक होते त्या ठिकाणी. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू होतो सीमारेखा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार.
शब्द बोललो तर चालत नाही ना, बाकीचे सर्व चालतात, ते काही मान हल्ली जाते. जाऊया मैदानावरती. 2 चेंडू 10 धावा. इथे चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड 11. 3 चेंडू 11 धावा झालेत. 15 चेंडू 40 धावांची गरज. प्रति षटक 17 धावांची गरज आहे. 3 चेंडूवरती 11 आलेत. आता उर्वरित काम आपण पाहतो 3 चेंडू मध्ये प्रभातला करावा लागेल. बॅक टू बॉलर. इथे नशीब बोलतात ना आपण, खराब आहे त्या ठिकाणी. साई स्टेप आउट केला होता तिकडे. पॉपिंग क्रीज सोडून पुढे गेले होते. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धावबाद. खराब तर काय करणार, अशोक शराब अशी गत आहे. कारण इथे गोलंदाजचं नशीब बलवत्तर आहे. इथे रोहन त्याच्या बॅट मधून चेंडू निघतोय. प्रभाच्या बॅट मधून आपण पाहतो चेंडू निघाला. जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रोहन शेलार आपण पाहतो 1 डाऊनला असेल. नॉन स्ट्राईकला येतो. स्ट्राईकला प्रभात त्याच्या बॅट मधून याला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 15. 6 षटकारांचा खेळ बाकी. तेरा चेंडू 36 धावांची गरज. आणि इथे स्टेप आउट करून केल्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू 36 धावांची गरज. प्रति षटक 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू वरती 3 धावांची गरज. बारा चेंडू 36 धावांची गरज. इथे सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल रोहनला. झटका क्रमांक 2. थँक्यू मास्टर. स्पर्धेचा संपूर्ण विजेता संघ त्या ठिकाणी आहे. सुंदर झेल.
जरूर हल्दीला असे संगीत लावले जातात आणि मस्त पैकी तुमचा क्लिअरिटी आणि क्वालिटी पण चांगली आहे, चांगला आवाज, मजा आली डीजे ऐकायला. सौद बाईने हिरवा कंदील दिला म्हणजे संपला विषय. तिसरा चेंडू इथे पाहतो सुरेख फटका, तिथे शतशे लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट. गणेशी माघारी आला. वैभव पहिला काम केलं शरदने आणि त्यानंतर आपण पाहतो काम करतो तो वैभव. बॅटिंग पण त्यांनी करायची आणि बॉलिंग ही त्यांनी, दोघांची अष्टपैलू कामगिरी आपण पाहतो आहे. या ठिकाणी होत असताना 15 धावा 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतो. बाहेर होता चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो व्हाईट लाईनच्या थोडा बाहेर होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही परफेक्ट आणि तिथे माघारी परतावं लागलं निलेशला. राजू तरे संघाचा कर्णधार आपण पाहतोय. प्रभात नॉन स्ट्राईकला, अजूनही 3 चेंडू झाले, प्रभात नॉन स्ट्राईकला उभा आहे. व्हाईट चेंडू दूरवर फेकला होता चेंडू. या अगोदरचा चेंडू पण बघितला फक्त थोडा व्हाईटच होता, बाहेर होता चेंडू. इथे पाहतो शपलून पाठीमागे मारला चेंडूला, डिल्स्को फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण, 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड 17. 8 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 34 धावा. व्हाईट चेंडू एक्स्ट्रा धाव आपण पाहतो. एक एक्स्ट्रा धाव खूप महत्वाची असेल. प्रभात हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील आपण पाहतो या इनिंग साठी. धावांचा पाठलाग करत असताना इथे चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाईल 1 धावेने. अजूनही पाहतोय 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. तो शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. काय कामगिरी आपण पाहतो वैभवने. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले, त्यानंतर आपण पाहतो व्हाईट चेंडू सिंगल टाकला, व्हाईट चेंडू सिंगल टाकला आणि शेवटचा चेंडू आपण पाहतो डॉट टाकला. आपल्यातून षटक टाकलं. 4 धावा खर्च करत असताना त्याने 3 विकेट प्राप्त केलेत आणि खऱ्या अर्थाने पाहतो आपण पाहतो तो साईचा ते सामनाचा युटर्न कुठं होता शेलू संघासाठी, तर आपण पाहतो साईचा तो विकेट, धावबादचा विकेट. कारण सिच्युएशन तशी होती आयन. आपण पाहतो तिथे धावा बनवायच्या होत्या आणि कुठेतरी स्ट्रेट आउट केलेला चेंडू बॅक टू बॉलर चेंडू होता आणि तिथे साई दुर्दैवाची धावचित झाला. तर आपण पाहतोय 19 झाले दादा, 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे आता दूरवर फेकला गेलाय. आता इथे एकतर काम युवराज सिंग, रिंकू सिंग, कॉल्वर्स यांच्यासारखी कामगिरी करावी लागेल. डॉट चेंडू, एक डॉट चेंडू संघाला खूप पाठीमागे ढकलत जाईल. पाच चेंडू आणि आपण पाहतो 31 धाव्यांची गरज आहे. आपण लाईन लेन पाहिजे तो ऑफसाईडच्या खूपच बाहेर चेंडू होता आहे ना, आणि इथे आपण पाहतोय
एक तो चान्स घेणे गरजेचे होते पण तो चान्स घेता आले नाही. बॅटची कडा आणि वरती चेंडू वादळतोय. इथे पाहतो दूरवर आहे वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चेंडू 29 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय विकेट बोल्ड होतो. आपण पाहतो बेल्स डाऊन झाल्यात. गरज चांगली सुरुवात केली होती. शेलू संघाने 2 सामने आरामात जिंकले होते पण इथे आपण पाहिलं गेलं कुठंतरी जे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतो ज्या 51 धावा झाल्या खऱ्या अर्थाने पाहतोय 50 धावा ज्या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या तर ॲव्हरेज खूप आहे ना. एवढ्या रात्रीमध्ये धावांचा पाठलाग सहजरित्या होत नसतो. कोरेगावच्या मैदानावरती झाल्या 97-98 धावांचा पाठलाग झाला. इथे शोएब आणि जाता जाता त्याच्या बॅट मधून आला 4 धावा आणि आजच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला जय हनुमान वाणिवणी टीम. हा संघ या ठिकाणी क्वालिफाय होतो आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने आक्रमकता या ठिकाणी दाखवली तो शरद ठरला या मॅचचा हिरो शरद.